सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला मकर संक्रांतीसाठी गोड गोड तिळगुळ गोड गोड घ्या आणि गोड गोड बोला, असं इथूनच बोलते मी। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, है की नाही। तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझी लढाई आहे ना, ही खऱ्या खोट्याची लढाई, आणि खऱ्या खोट्याच्या लढाईतच मी अडकलेली आहे। आणि काय झालेले सांगू का, आजूबाजूला माझ्या इतक्या खोट्या गोष्टी घडत आहेत, माझ्या मागे माझ्या म्हणजे असं मला दिसतं की ही खोटी गोष्ट आहे। आता इतकी वयाची मी झाली तर माणसाच्या एक बॉडी लँग्वेजवरून मला कळतं की ही खोटी गोष्ट आहे, ही खोटं बोलतात, ही खोटं वागतात। तर असं आहे बघा। तर माझी ही लढाई आहे ना, मी मेले किंवा मला कोणी घातपात केला माझ्याशी, किंवा मला काही विष वगैरे दिलं, मला मारलं, काही केलं, तरी पण तोपर्यंत माझी ही लढाई चालू राहणार आहे, माहिती का। आणि असं होऊ शकतं ना, काय माणूस काही करेल, कोणाच्या मनात काय येईल, कोणाच्या मनात माझ्याविषयी किती द्वेष आहे आणि किती माझ्याबद्दल राग आहे आणि त्यांना माझा किती तिरस्कार आहे ना, हे मला माहिती आहे। त्यामुळं मी सर्वांपासून लांबच आहे, लांबच जाण्याचा प्रयत्न करते। कारण का ह्या परत त्या गोष्टी घडायला नकोत माझ्या आयुष्यामध्ये। एकदा घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा घडायला नकोत, ह्याचीच मी दक्षता घेते, हो की नाही, वेळोवेळी। परंतु काय करणार, काहीतरी थोडीफार मजबुरी आहे, त्यामुळं समोर जावं लागतं। संबंध म्हणजे असं नाही की एकमेकाचं तोंड बघावं लागतं, बस एवढंच, बाकी काही नाही। होईल तो कालांतराने, बघूया काय काय होतं, काय नाही, सांगतच जाईल मी माझ्या व्हिडिओद्वारे। आणि आता सध्या आहे ना, काही लोकांचं फक्त मी टार्गेट आहे की मला कसं संपवायचं, मला कसं खाली पाडायचं, माझं कसं इज्जत काढायची, मला कसं वाईट घाणेरडं बोलायचं, हेच त्यांच्या मनात 24 तास चालूच असतं। तर असू द्या, देव त्यांना पण सुखी ठेव, त्यांच्या सर्व खानदानाला सुखी ठेव, हीच मी देवाजवळ, आणि मी देवाला एकच सांगते की देवा त्यांना तू चांगली बुद्धी दे। त्यांच्या मनात जे काही घाणेरडे विचार असतील, त्यांच्या मनात जे काही राग असेल, तो काढून टाक आणि त्यांना स्वच्छ आणि चांगलं अंतःकरण दे। कारण का कोणी नाही पाहतो, पण वरचा देव पाहतो ना, देव सगळ्यांना पाहतो। त्यामुळे असं नाही म्हणायचं की मी जे करते ते कोणी पाहत नाही, मी पण असू द्या, माझ्या पण हातून काही चुका झाल्या असेल तर देव पाहत आहे। मी करायच्या आधी बोलते की देवा तू बघत आहेस ना, जरी कोणी बघितलं नाही तर देव तर पाहत आहे का नाही। तर त्याला वरच्याला घाबरा, वरच्याची जर काठी पडली ना तर चांगले लयास गेलेले आहेत। धन्यवाद।